अरे चा हे ऐकल्यावर मी आता कधीही नाश्ता सोडणार नाही. पोटाच्या समस्या डिस्पेप्सियामुळे होऊ शकतात. अपचन म्हणूनही ओळखले जाणारे हे खूप सामान्य आहे. लक्षणांमध्ये पोटाच्या वरच्या भागात वेदना किंवा अस्वस्थता, जेवल्यानंतर पोट भरलेले किंवा फुगलेले वाटणे, जास्त ढेकर येणे किंवा वायू, कडू चव असलेली मनमड आणि छातीत जर्जर होणे. कारणे: जास्त खाणे, खूप लवकर खाणे, तेलकट अन्न, आम्लपित्त, एच पायलोरी सारखे पोटाचे संसर्ग, ताणतणाव, काही औषधे, धूम्रपान किंवा जास्त दारू पिणे. 2 प्रकार आहेत: फंक्शनल डिस्पेप्सिया, ज्याचे कोणतेही स्पष्ट शारीरिक कारण नाही, आणि ऑर्गॅनिक डिस्पेप्सिया, जे GERD, अल्सर किंवा पित्ताशयातील खडे यासारख्या समस्यांशी संबंधित आहे. धोक्याच्या घटकांमध्ये अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, सतत ताणतणाव, पचनविकार, धूम्रपान आणि वय यांचा समावेश होतो. ते व्यवस्थापित करण्यासाठी थोडे थोडे आणि वारंवार जेवा. मसालेदार आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा. निरोगी वजन राखा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका आणि ध्यानधारणा सारख्या क्रियाकलापांतून ताण कमी करा. तुमच्या पोटाची काळजी घ्या आणि ते तुमची काळजी घेईल. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomopathy.com ला भेट द्या.